नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील। कांद्याच्या भावात वाढ होणार का? कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाची कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। समजा चॅनल नसाल तर या ठिकाणी बघितलं तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। सगळा नापेडच्या या ठिकाणी खरेदी संदर्भात कांदा खरेदीत अनियमितता असल्याने मागील वर्षी खुद्द नापेडच्या अध्यक्षांनी समोर आणले होते। त्यामुळे यंदा खबरदारी घेऊन खरेदी पूर्ण करण्याकडे नापेडचे कटाक्ष असेल। पहिल्या टप्प्यात सहकारी संस्थांच्या माध्यमातून 75,000 टन खरेदी पूर्ण केली जाणार आहे। मात्र सहकारी संस्थांकडे 5,000 टन कांदा साठवण क्षमता स्वमालकीची अथवा भाडेतत्वावर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे। अनेक संस्थांकडे अशी सुविधा नसल्याने ते यापासून दूर जाण्याची शक्यता आहे। या अटी शर्तीमुळे काही सदस्य संस्थांनी खरेदीसाठी स्वारस्य दाखवले नसल्याची चर्चा आहे। पायाभूत ज्या ठिकाणी सुविधा, आवश्यक भांडवल व कुशल मनुष्यबळ नसल्याने सहभागी होताना अडचण येण्याची शक्यता आहे। सदस्य संस्थांकडे कांदा चाळी तसेच साठवण क्षमता आहे का, यापूर्वी खरेदी संदर्भात काम केले आहे का, असे प्रश्न अधिकाऱ्यांनी संस्थेच्या प्रतिनिधीला विचारले। यावर संस्थांनी काही प्रश्न उपस्थित केले। कांदा खरेदी पूर्ण करताना काही आवश्यक निधी व भांडवलाची गरज असते। त्यानुसार दर आठवड्याला मंजुराची देयक अदा करावी लागतात, मात्र ती मिळत नाही। यावर अधिकाऱ्यांनी ग्राहक व्यवहार विभागाने ठरवून दिलेल्या नियम व सूचनांनुसार कामकाज चालते, यात आमचा थेट संबंध नसल्याचं सांगत हात झटकले। मात्र सूचना विचारात घेऊन असे आश्वासन केल्याचे सूत्रांनी सांगितले। धन्यवाद। लाईक शेअर, जय महाराष्ट्र, जय श्री, धन्यवाद।